इंदू द मेन माणूस. अगं माझी भाऊबीज हे बघ, आता मोठ्या भावाची झाली, आता धाकटा भाऊ. माझी पण भाऊबीज झाली पाहिजे. तू ओवाळतीये ना? इंदू आय मायू ओवाळेल की. विठुराया, माझ्या बहिणीच्या सगळ्या इच्छा पूर्ण कर. विठुराया, माझ्या भावाला चांगलं आरोग्य आणि दीर्घ आयुष्य लाभो. ताई साहेब सांगा, तुम्हाला काय ओवाळणी पाहिजे? काही नको बघ, फक्त माझ्या आदर्शच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहा, त्याचं रक्षण कर, त्याची साथ दे. मला बाकी काही नको. अगं ते तर मी आहेच आहे की, आदोक्षात सोबत मी नेहमी आहे. तू असं का मागतीये? इंदू, काही टेन्शन आहे का? नाही रे, निवडणूक आहेत ना, लोकांचं मत बदललंय आदोक्षासाठी, पण ते मोहितरावाला आवडलं नाही. तू काही ना काही आडकाठी घालणार बघ. इंदू, अगं तू टेन्शन घेऊ नको, तुझा भाऊ खंबीर आहे. त्या मोहितरावाला असा सरळ करतो बघ मी. बरं ऐक, आदोक्ष महाराजांच्या पुढच्या मीटिंग आहेत, त्या मॅनेज करायच्या. कार्यकर्ते खोळंबते, येतो. पळत बाय. रामकृष्ण. रामकृष्ण हरी. गोपाराव, शेळकेवाडीची ऍक्टिव्हिटी बरी राहिली, पण आता आपल्याला अख्खा गाव पिंजून काढायचं आहे. हो, बघू बघू नाही, करायचंच. तुमच्या मनासारखं आम्ही ती महाचर्चा घेतली का नाही? घेतली का नाही? काय रिझल्ट आहे त्याचा? 0. आता आमच्या मनासारखं वागायचं. आम्ही जे सांगू ते मान्य करायचं, कारण आमचा अनुभव मोठा आहे. मला कोणी फोर्स केलेला आवडत नाही रे मोहित्या. आम्हाला पण आमचं नाव मातीत गेलेलं आवडत नाही गोपाळराव, आणि तुम्ही तेच करताय. येतंय का लक्षात? एवढं होतं तर तूच निवडणुकीला उभं राहायचं होतंस ना. मग या श्रीकलाताई, ऐकताय ना? नाही, हे काय बोलायला ह्यांनाच कळलं. त्याचं करावं बोल, तो म्हणतो माझंच कर, अशातली गोष्ट झाली रावी. रॉंग साइडला जाताय डॉक्टर. बघताय ना श्रीकलाताई? हे माझ्याशी बोलायचं, श्रीकलाशी नाही. गोपाळ, तू प्लीज शांत हो ना. ते काय म्हणतात एकदा ऐकून घे ना.
आपण आता शेळकेवाडीत जाऊन आलो. तिथे लोकांची मतं अजूनही अधोक्षजच्या बाजूने आहेत. हा मग आपल्याला लोकांची मतं बदलायची आहेत. गोपाळ, मला तुला हरलेलं नाही पाहायचंय. मला तुला जिंकताना पाहायचंय. या आमच्या श्रीकलाताईंना कळालं, पण तुमच्या टकोऱ्यात काही गोष्ट जाय ना. अहो कधीतरी ऐकत जा आमचं. हा ओके, बोला काय करायचंय? दिग्रसरांच्या मंदिराची विटंबना करायची. म्हणजे नेमकं काय करायचंय? अहो विटंबना करायची एवढं सांगितलं आम्ही. आता ती कशी करायची, त्याच्यासाठी काय काय करायचं ते तुमचं तुम्ही ठरवा. डॉक्टर आहात ना, हुशार तर असणारच तुम्ही. हुशार आहे म्हणूनच सांगतोय, ही मंदिराची विटंबना करण्याची आयडिया एकदम बंडल आहे. आणि मुळात मी देवच मानत नाही. दगडाची कसली आली विटंबना? या आता कसं समजून सांगायचं या माणसाला, तुम्हीच सांगा बरं. गोपाळ, प्लीज. ठीक आहे, मी त्या दिग्रसकरांच्या मंदिरात असं काहीतरी करतो जेणेकरून मंदिराची विटंबना होईल. आज पाऊस पडतोय, अचानकच वीज काढली. वातावरणच खराब झालंय. ग्लोबल वॉर्मिंग. कधीही पाऊस येतोय, कधीही विजा कडाडते. विधात्या, अरे काय तुझ्या मनात? गोपाळ, त्या मंदिरात काय करायचे ते तुमचं तुम्ही ठरवा. तोवर आम्ही अधोक्षज महाराजांचा करेक्ट कार्यक्रम लावतो. ठरवलं. तुम्ही तुमचं काम करा, मी मंदिरात जातो. तुम्हाला कुठं सोडायचंय का श्रीकलाताई? नो, थँक्यू. आतापर्यंत सगळं काही माझ्या मनासारखं घडघड, असंच कायम घडघडत. दिग्रसरांच्या मंदिराची विटंबना करायची. आज जे मंदिरात होईल त्यानंतर अधोक्षजचा पराभव पक्का आहे. मोहितरावांनी आज तरी बाजी मारली पाहिजे. इंद्रायणी आणि अधोक्षज आज सत्तेचा गेम पलटणार. मंदिराच्या बातमीबद्दलचा फोन काय येत नाही अजून.
आतापर्यंत काम व्हायला पाहिजे होतं. गोपाळचं हे पाऊल म्हणजे आपल्या विजयाचं निशाण फडकणार. डॉक्टरचा कॉल का येत नाहीये? एकदा का गोपाळनं काम पत्ते केलं तर सगळं माझ्या मनासारखं होणार. आज आपण सत्ताधारी होण्याचा मार्ग मोकळा होणार. आज मंदिरात जे होईल त्याचा विचार दिग्रसकरांपैकी कोणीच केला नसेल.